हे ताजं शेण आहे गावरान गाय बैलाचं. साधारण 1 किलो आपण टाकलं त्याच्यात. कडुलिंबाचा पाला आहे हा 1 किलो टाकला तिथे. आणि हा रुईचा पाला आहे. हा रुईचा पाला सुद्धा तिच्यात टाकायचा आहे आणि करंज पाला टाकायचं. हा करंजचा पाला. आणि हे गावरान आपल्याकडे जी उपलब्ध असलेली जी जनावर आहेत गाय बैलाचं गोमूत्र आहे. साधारण 5 लिटर आहे. टाकायचं. आणि सर्व मिक्स करायचं. खाली शेण लिपून घ्या ना खाली तळात शेण टाका ना. ते घट झाला का ते निघणार नाही ना. महिला बसल ना त्याला महिला बसला का नाही. नाही निघणार ना त्याला. सर्व मिक्स केलं तर ह्याला साधा कपडा जो असेल त्याच्याने हे तोंड बांधून घ्यायचं आणि हे मडकं सावलीत ठेवायचं. 3 दिवस झाले की तिसऱ्या दिवशी पुन्हा ते तोंड सोडायचं मडक्याचं आणि असं हलवून द्यायचं 3-3 दिवसांनी. 10 दिवस झाले की 11व्या दिवशी हे काढायचं आणि पिळायचं भांड्यात. त्याच्यातून आपल्याला 2 लिटर मिळालं अर्क. आणि त्या 1 लिटरला 40 लिटर पाणी मिक्स करून आणि फवारणी करायची. फडक्यात गाळलं तरी चालेल. फडक्यात ठेवायचं पिळून घ्यायचं कपडे. पुन्हा अजून तुम्हाला बनवता येईल. हेच राहील मटेरियल, फक्त गोमूत्र टाकायचं त्याच्यात. पुन्हा अजून 10 दिवसांनी तुम्हाला तयार करता येईल. 3 वेळेस काढता येईल. आणि तयार करून तुम्ही जर ठेवलं तर तुम्हाला गरज म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा पण त्याचा उपयोग करता येईल आपल्याला. किती दिवस चालतं ते? एक बाटली बनल्यानंतर ती बाटली काय ना वर्षभर माझ्याकडं अजूनही आहे. मी वर्षभर म्हणजे त्याचा उपयोग करतो. झाडांना पण उपयोग करतो मी. नाही याचं आपण साधी गोष्ट आहे ना. हे कशासाठी आपण ते हे करतो 2-3 दिवसातून गॅस काढण्यासाठी. गॅस काढल्यानंतर आपण तो सहसा हात काही ना हाताचं समजा वाटते ना काट्याच्या दिशेने फिरवत राहायचं करायचं. हाताने नाही तरी काय लाकडाने तरी असं. याची प्रोसिजर सांगितली. 1 किलो करंज पाला, 1 किलो रुईचा पाला, 1 किलो लिंबाचा पाला आणि 1 किलो ताजं शेणखत मिक्स करायचं. आणि सुरुवातीला 5 म्हणजे नंतर 5 लिटर गोमूत्र 5 गोष्टी लागतात याला. आपल्याकडे जुनं राहतेच पाण्याचं. ते 3 दिवसानंतर एकदा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं हे करून परत 3 दिवसानंतर 10 दिवस 10 ते 11व्या दिवशी ते तयार होतं. तयार झाल्यानंतर त्याच्यापासून साधारणतः 2 लिटर खत हे तयार होतं, द्रावण तयार होतं. 2 लिटर द्रावण आपल्याला ते बाटलीत वगैरे भरून ठेवायचं आणि मग ते आपल्याला फवारणीसाठी म्हणा ड्रीप मधून सोडलं तरी जाऊ शकतं.